नमस्कार मित्रांनो, आज आपल्या नव्या वाटा यूट्यूब चॅनलसाठी हुतात्मा दिन महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी या दिनावर आधारित एक थोडक्यात भाषण घेऊन येतोय। चला मित्रांनो, सुरुवात करूया। आदरणीय उपस्थित मान्यवर, माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आणि नव्या वाटा यूट्यूब चॅनलचे सन्माननीय प्रेक्षक हो, आपण सर्वांना माझा नम्र नमस्कार। आजचा दिवस म्हणजेच हुतात्मा दिन, एक असा दिवस जो आपल्या इतिहासातील वेदना, त्याग आणि राष्ट्रप्रेमाची आठवण करून देतो। 30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचे बलिदान झाले आणि तो दिवस भारताच्या इतिहासात हुतात्मा दिन म्हणून अजरामर झाला। बंधूंनो, हुतात्मा म्हणजे तो जो स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून देशासाठी, समाजासाठी आणि सत्यासाठी आपले प्राण अर्पण करतो। त्याचे बलिदान क्षणिक नसते, तर पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणारे असतात। महात्मा गांधीजींचे जीवन अहिंसा, सत्य, प्रेम आणि सहिष्णुता या मूल्यांचे जिवंत उदाहरण होते। त्यांनी शस्त्र न उचलता संपूर्ण साम्राज्याला हादरवले। त्यांचा मृत्यू हा पराभव नव्हता, तर सत्याच्या विजयाची ती घोषणा होती। आज आपण केवळ गांधीजींचेच नव्हे, तर सर्व हुतात्म्यांचे स्मरण करतो, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी, एकतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी आपले जीवन अर्पण केले। सीमेवर लढणारे जवान असोत की सामाजिक परिवर्तनासाठी झगडणारे क्रांतिकारक, सर्वांचे बलिदान आपल्याला ऋणी करते। मित्रांनो, हुतात्मा दिन म्हणजे फक्त श्रद्धांजली देण्याचा दिवस नाही, तर आत्मपरीक्षणाचा दिवस आहे। आज आपण स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत, आपण त्या बलिदानाचे खरे उत्तराधिकारी आहोत काय? आपण समाजात द्वेष वाढवत आहोत की एकता? आपण अन्याय सहन करतो आहोत की अन्यायाविरुद्ध उभे राहतो आहोत? जर आपण प्रामाणिकपणे काम केले, संविधानाचे मूल्य जपले आणि माणुसकी जिवंत ठेवली, तर हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। मित्रांनो, चला तर मग या हुतात्म्या दिनी आपण सर्वजण एक संकल्प करूया, देशासाठी प्रामाणिक राहू, समाजासाठी सकारात्मक काम करू आणि गांधीजींच्या विचारांचा दीप आपल्या कृतीत सतत प्रज्वलित ठेवूया। शेवटी एवढेच सांगतोय, हुतात्मे अमर आहेत, कारण त्यांचे स्वप्न अजून जिवंत आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र।